झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। काही म्हण पण सावली वहिनी फायनली घरी आली ना, हे इम्पॉर्टंट आहे। हो, पण जो काय राडा झाला ना तो लय डेंजर होता। त्याचंच टेन्शन आलंय ना रे, कधी सॉर्ट आउट होईल काय माहिती। आणि त्यात हे जगन्नाथराव, त्यांचं काय असतं मध्येच? हो, जगन्नाथराव आहेत वाईट नाही आहेत। हा, ते वाईट वागले सत्य बरोबर आहे, पण आता मॉम जे काही बोलली ना, त्यानंतर किती दिवस ती सारंग दादाशी बोलणार नाही काही सांगता येत नाही, कारण ती तिच्या शब्दांची पक्की आहे। त्याचं टेन्शन आलंय। हॅलो, हॅलो सोहम, काय करतोय? डोक्यात तुझाच विचार, हृदयात तुझंच प्रेम आणि पाय पाण्यात। पाण्यात? हा, घराजवळ स्विमिंग पूल मध्ये पाय सोडून बसलोय। अच्छा सोहम, मला पण ना तुझ्याबरोबर असे रोमॅन्टिक मोमेंट शेअर करायला खूप आवडेल। नुसतं काय झालंय, तुला बोलायचं नाही का माझ्याशी? नाही, तसं काही नाहीये। मग तुझा मूड ऑफ आहे का? अगं, घरी सावली वहिनीवरून मेजर राडा झाला। सावली? सावली सापडली नाही का अजून? अगं सापडली। व्हॉट? खरं सांगतोयस? हा, सारंग दादा घरी घेऊन आला तिला। आता मी मम्मा घरी आली ना की मम्माला सांगणार आहे आधी। सोहम, मी ना तुला नंतर फोन करते, ओके? बाय। सावली वहिनी घरी आली हे कळल्यानंतर तारा काय एवढी खुश झाली? चांगलंय ना, भविष्यात दोघींचं पटेल। म्हणजे अरे, म्हणजे ते म्हणतात ना, जावा जावा बहिणी बहिणी। चांगलं आहे ना, कॅरी ऑन। भांड्याला भांड चांगलं आहे। ए बबलू, काय भांडायला भांड? नील, मी शट अप। ऐश्वर्या मॅडम, ते ॲक्च्युली बाय। काय समजतेस तू स्वतःला? काय समजतेस? माझ्या अगेन्स्ट केलीस, माझ्याच घरात माझ्याशी गद्दारी केलीस, गोड ते तुला आणि तिखट मला। हा रूल फॉलो करणार आहेस तू? ते पण माझ्या बाबतीत ऐश्वर्या मिळून देईल असं करणार आहेस तू? तुला ना माझी जागा घ्यायला जन्म पण कमी पडतील ग। ऐश्वर्या मॅडम, माझं ऐका, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता। ही वेळ आली होती माझ्यावर, सगळ्यांसमोरचा तुमची बाजू घेतली असती ना मी, ह्या घरात राहता आलं नसतं मला। आणि तसंही आपला हिशोब आता चुकता झालाय। रामनवमीच्या दिवशी तुम्ही काय केलं होतं आठवतंय ना तुम्हाला? आता जर दादाची चूक असती ना तर मी तुमचं म्हणणं मान्य केलं असतं, पण इथे दादाची चूकच नाहीये, चूक तर अस्मीची आहे। मॉम, अस्मीची चूक। सगळ्यांसमोर तुम्ही स्वतःची बाजू सेफ करून घेतली, तेच आज मी केलंय। आणि तसंही मला तुम्हाला डेमो दाखवायचा होता, नाही म्हणजे तुमच्या इतकं नाही पण छोटे मोठे गेम्स मी सुद्धा खेळू शकते। फायनली आपला हिशोब क्लिअर झालाय।
ऐश्वर्या मॅडम, आपल्याला एकमेकांची गरज आहे. आणि जिच्यामुळे तुमचा एवढा अपमान झालाय ना सगळ्यांसमोर, तिला या घरातून बाहेर कसं काढायचं ना याचा विचार करा. खूप प्लॅनिंग केलंय मी माझं टार्गेट मिळवण्यासाठी. माझ्या टार्गेटच्या आडवं कोणी आलं तर त्यालाच आडवं करेन मी. आणि जिच्यामुळे हे सगळं घडलंय त्या मूर्ख मुलीला हे सगळं खूप महागात पडणार. नाही सोडणार मी तिला, नाही सोडणार. विठ्ठला, त्याच्या भक्ताला माहित नसतंय त्याच्या देवानं त्याच्यासाठी काय लिहून ठेवलंय ते. तुझं बराबर लक्ष असतंय तुझ्या भक्तावर. एकदम बरोबर बोललात बरं. विठ्ठला, तुझी कृपा झाली आणि तुझ्या सावलीला वय तुझ्या सावलीला तू सुखरूप घरी आणलंस. आणि इतक्या वर्षाची भक्ती फळास आली बघ, फळास आली. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. मॉम, आत येऊ? नो. ऐश्वर्या, आय सेड नो. माझं ऐकून तरी घ्या, मला काय म्हणायचं. ऐश्वर्या प्लीज, मला तुझ्याशी अजिबात मला कुणाशीच बोलायचं नाहीये. प्लीज गो. मॉम, मला मान्य आहे, मान्य आहे मला, माझ्याकडून चूक झाली. पण मॉम, माझ्याकडे दुसरा ऑप्शनच उरला नाही कोणता. मी सारंगसमोर तुमचा त्रागा पाहिला, पण त्या मुलीच्या येण्याने सगळं स्पॉइल झालं. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज